न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। फंडरेप फनगेम चक्री नावाचे बनावट अॅप तयार करून एजंटाकरवी याचा प्रसार करून फिर्यादीसह एकूण 7 जणांची सुमारे 1,48,00,000 फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे। या फसवणुकीत 21 आरोपींची नावे समोर आली आहेत। या एजंट आरोपींना बॅलन्स सोडल्यावर 20% कमिशन मिळत होते। आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे। उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। ही घटना लवळू तालुका माडा गावासह कुर्डवाडी बार्शी शहरासह परिसरात घडली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी बालाजी विष्णू खारे राहणार लवळ यांनी 12 फेब्रुवारीला फंडरेप चक्री गेममध्ये फसवणूक झाल्याची फिर्याद कुर्डवाडी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांनी दाखल करून घेत 4 आरोपींना अटक केली होती। यात गुन्हा दाखल झाला ही महत्वाची बाब आहे। त्यानंतर गुन्ह्याची व्याप्ती पाहता पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे। गुन्हे शाखेने आजपर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपींनी 2 वर्षापासून बनावट अॅप तयार करून एकूण 7 गुंतवणूकदारांना फसवल्याचे समोर आले। यामध्ये फसवणुकीतील रक्कम व आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। यातील 2 आरोपी बार्शी व उर्वरित आरोपी कुर्डवाडी शहर व परिसरातील आहे। गुन्ह्याचे स्वरूप व्यापक असून याबाबत बाहेरील जिल्ह्यात जाऊन पुढील तपास पोलीस करणार आहेत। गुन्ह्यातील आरोपी व त्याची व्याप्ती आणखी वाढणार आहे। मागील आठवड्यात बार्लोनी तालुका माडा येथील युवकाने चक्री जुगारात 1 कोटीपेक्षा जास्त रकमेला फसवल्यामुळे त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता। त्याने जवळील 56 तोळे सोने तसेच बागायत 3 एकर जमीन या चक्रीच्या नादात विकून 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम चक्रीत तो हरला होता। त्याला ज्यांनी फसवलं त्या एजंटाचा तो आता पोलिसात तक्रार करणार आहे।